नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। 17 जानेवारी 1906 रोजी जन्मलेल्या शकुंतला परांजपे यांनी भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात कुटुंब नियोजनाच्या प्रचारासाठी मोलाचे योगदान दिले। त्यांनी 10 वर्षे युरोपमध्ये राहून जिनेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑफिसमध्ये काम करून अनुभव मिळवला, परंतु त्यांचे खरे कार्य भारतातच सुरू झाले। त्यांनी कुटुंब नियोजनाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी अथक परिश्रम केले। त्यांच्या या कार्यामुळे अनेक महिलांना स्वतंत्र आणि निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळाली। शकुंतला परांजपे यांनी कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात केलेले कार्य फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्या विचारांचा देशभर प्रसार आणि त्यामुळे देशातील लोकांच्या वाढीवर, लोकसंख्येच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यात मदत झाली। त्यांच्या लेखनाद्वारे आणि व्याख्यानांद्वारे त्यांनी कुटुंब नियोजनाच्या गरजेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली। 17 जानेवारी 1995 रोजी शिक्षण क्षेत्रातील एक प्रखर व्यक्ती आणि ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर व्ही.टी. पाटील यांचे निधन झाले। डॉक्टर पाटील यांनी कोल्हापूर येथे शिक्षण संस्थानाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांनी ताराराणी विद्यापीठासारख्या अनेक संस्था स्थापन करून शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली। डॉक्टर पाटील हे केवळ एक शिक्षण तज्ञच नव्हते, तर ते एक राजकारणी देखील होते। ते 3ऱ्या लोकसभेचे सदस्य होते आणि कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते। त्यांचे लक्ष ग्रामीण आणि महिला शिक्षणाच्या विकासावर केंद्रित होते। त्यांनी ताराराणी विद्यापीठाच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनची स्थापना केली आणि ते श्री मौनी विद्यापीठाचे सहसंस्थापक देखील होते। आजच्या दिवशी 1945 साली एक असा दिग्गज जन्माला आला ज्याने आपल्या शब्दांच्या जादूने हिंदी चित्रपटांना एक नवी उंची प्रदान केली। होय, आज आपण बोलत आहोत जावेद अख्तर यांच्याबद्दल। गीतकार, पटकथा लेखक आणि कवी असलेले जावेद अख्तर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांना आपल्या शब्दांनी सजवले आहे। सलीम जावेद या जोडीने लिहिलेल्या पटकथांनी तर हिंदी चित्रपट सृष्टीला एक नवी दिशाच दिली। जावेद अख्तर हे केवळ एक गीतकारच नाहीत, तर ते एक सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत। ते समाजातील विविध मुद्द्यांवर बोलतात आणि आपल्या शब्दांच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। 17 जानेवारी 1471 रोजी विजयनगर साम्राज्यात कृष्णदेवराय यांचा जन्म झाला। ते विजयनगर साम्राज्याच्या तुळू वंशाचे सर्वात प्रतापी राजे होते। त्यांच्या काळात विजयनगर साम्राज्य आपल्या शिखरावर होते। कृष्णदेवराय हे एक यशस्वी शासकच नव्हते, तर ते एक कवी, संगीतकार आणि कलाप्रेमी देखील होते। त्यांनी विजयनगरला एक महान सांस्कृतिक केंद्र बनवले। त्यांच्या दरबारात अनेक प्रसिद्ध कवी, लेखक आणि कलाकार होते। त्यांना आंध्र भोज असेही म्हणत। त्यांनी लिहिलेले अमुक्तमाल्य हे तेलुगू साहित्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे। कृष्णदेवराय हे एक कुशल योद्धा आणि प्रशासकही होते। त्यांनी अनेक युद्धे जिंकून विजयनगर साम्राज्याची सीमा वाढवली। त्यांच्या काळात विजयनगर साम्राज्य दक्षिण भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य होते। कृष्णदेवराय याने न्यायप्रिय शासन केले आणि जनतेच्या कल्याणाकडे लक्ष दिले। 17 जानेवारी 1917 रोजी जन्मलेले मुरुदर गोपालन रामचंद्रन उर्फ एम.जी. रामचंद्रन किंवा एम.जी.आर. हे तमिळ चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आणि तमिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते। त्यांनी तमिळ चित्रपट सृष्टीत अनेक वर्षे राज्य केले आणि त्यांच्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली। एम.जी.आर. यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कझगम या राजकीय पक्षाची स्थापना केली आणि 1977 ते 1987 या काळात तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले। ते सलग 3 मुदतींसाठी मुख्यमंत्री होते। एम.जी.आर. यांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारांना त्यांना गौरविण्यात आले होते। हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। 17 जानेवारी 1706 रोजी जन्मलेले बेंजामिन फ्रँकलिन हे एक शास्त्रज्ञ, संशोधक, पत्रकार, लेखक, मुत्सद्दी, मुद्रक, प्रकाशक आणि राजकीय नेते देखील होते। फ्रँकलिन यांनी वीज, वातावरणशास्त्र आणि भौतिकशास्त्र या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले। त्यांनी वीज चमकण्याचे कारण शोधण्यासाठी प्रसिद्ध पतंग प्रयोग केला होता। त्यांच्या शोधांमुळे वीज शास्त्राच्या क्षेत्रात क्रांती झाली। फ्रँकलिन यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। ते अमेरिकेचे पहिले पोस्टमास्टर जनरल होते आणि अमेरिकेच्या संविधानाच्या निर्मिती
निर्मितीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांनी फ्रान्समध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले आणि फ्रेंच लोकांना अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात मदत करण्यासाठी प्रेरित केले। फ्रँकलिन यांना त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी तसेच लेखन कौशल्य आणि राजकीय दूरदृष्टीसाठी ओळखले जाते।